जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता नगर परिषदेवरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। आज जाहीर झालेल्या निकालात भाजप शिवसेना युतीने 20 पैकी तब्बल 19 जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवलाय। नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे स्वाधीन गाडेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला। नगराध्यक्षपदी रावरी नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तनपुरे गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले। नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत तनपुरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला। श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा सत्तेचा गड राखलाय। नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार करण ससाने यांनी दणदणीत विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळवला। या निवडणुकीत सर्वात मोठी खळबळ माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुराधा आदिक यांच्या पराभवाने उडाली आहे। नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आदिक यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात मोठा धक्का बसला। संपूर्ण राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवलाय। नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या लढतीत भाजप महायुतीचा उमेदवार सौ जयश्री विष्णू थोरात यांनी लोकक्रांती सेना पॅनलच्या डॉक्टर कल्याणी आरणे यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळलाय। या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ज्यामध्ये त्यांनी आपला गड पुन्हा एकदा भक्कमपणे राखला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या नेवासा नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून येथे कमालीची चुरस पाहायला मिळाली। माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाने 17 पैकी 10 जागा जिंकून नगर पंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त केला। मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गडाख यांना मोठा धक्का बसलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर करणसिंह गुले यांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत विजय मिळवत गडाखांचा गडावर भगवा फडकवला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगाव नगर परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हाय व्होल्टेज ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाच्या पराग संधान यांनी विजयाचा झेंडा फडकवलाय। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या ऐतिहासिक लढतीत पराग संधान यांना 18,503 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ओम प्रकाश कोयटे यांना 18,094 मतांवर समाधान मानावं लागलंय। संधान यांनी कोयटे यांचा 409 मतांचा निसटता पण निर्णायक फरकाने पराभव केला। श्रीगोंदा नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश संपादन केला। नगराध्यक्ष पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाच्या सुनीता संतोष खेतमाळी यांनी विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला। ही निवडणूक महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे राज्यभर चर्चेत होती।
त्यामध्ये नगरसेवक पदाच्या एकूण 22 जागांपैकी 13 जागांवर भाजपाने विजय मिळवला असून शिवसेनेला 9 जागांवर समाधान मानावं लागलं. गेल्या 4 दशकातील सर्वात चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली गेलेली संगमनेर नगर परिषद निवडणूक अखेर तांबे थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या हाय व्होल्टेज रणसंग्रामात संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल 16,408 मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि निवडणूक केवळ स्थानिक नगरपालिकेची नसून तांबे थोरात विरुद्ध खताळ विखे अशा 2 बड्या राजकीय घराण्यातील अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र मतदानाच्या पहिल्या फेरीपासून डॉक्टर मैथिली तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवल्यात. चांदा येथील कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 10 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढताना स्थानिक गुन्हे शाखेला चांदा येथे उबेद अजुबा शेख व गौस मोबिन कुरेशी यांनी चारा पाण्याविना जनावरे बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खात्री केली असता त्या ठिकाणी जनावरे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तेथून पळून गेले. त्या ठिकाणावरून पोलिसांनी 10 जनावरांसह एकूण 2,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलीस कॉन्स्टेबल अमोल अजबे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्ह्याची खबर बातमी इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.